मंडळी नमस्कार. कसे आहात? मजेत ना? वाचताय ना? मी सुदर्शना. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण एका हटके पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. पुस्तकाचे नाव आहे मार्क इंग्लिश. हा माणूस एव्हरेस्ट चढला त्याची गोष्ट. लेखक आहेत डॉक्टर संदीप श्रोत्री. मार्क इंग्लिश या माणसाने हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले. त्यानंतर तब्बल 24 वर्षानंतर 2 कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्टवर चढला. ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तींची गोष्ट. एक प्रेरणादायी साहस कथा. मार्क इंग्लिश एक सुंदर आणि साहस कथांनी भरलेले पुस्तक आहे. प्रत्येक कथातून एक जिवंत अनुभव आपल्या समोर सादर केला जातो. या माणसाने आपल्या जिद्दीने एक वेगळा नवा इतिहास आपल्याला आपल्या आयुष्यात रचला आहे. याचे प्रात्यक्षिक या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळते. स्वप्नपूर्ती. 14 मे 2006 ची मध्यरात्र. डोक्यावर चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश होते. थंडगार वारा बर्फाच्या वाळूचे झपकारे अंगावर मारत होता. तापमानाचा काटा उणे 40 अंशावर स्थिरावला होता. बरोबरच्या साथीदारांच्या श्वासाचे आवाज, त्यांच्या प्राणवायूच्या मुखवट्यांचा झडपांचे आवाज, हिमकुऱ्हाड असलेल्या हातांचे आणि कॅम्प्रॉन घात लावलेल्या बुटांचे टक टक आवाज तेवढे कानावर पडत होते. 8700 मीटर्सवर पोहोचेपर्यंत 15 मेची पहाट उजाडली होती. वाटेवर अगोदरच माहिती असल्यामुळे दगडांच्या मोठ्या 3 पायऱ्यांपैकी पहिल्या पायरीपाशी त्याला ग्रीन बूट दिसला. अतिउंचावरील वेड्या आणि धाडसी साहसाची परिणिती नेमकी कशामध्ये होऊ शकते याची जाणीव समोरचा ग्रीन बूट आणि पुढे 3ऱ्या पायरीपाशी लटकलेला मार्को हे दृश्य बघावेसे वाटत नाही, पण अपरिहार्यपणे त्यांना ओलांडूनच पुढे जावे लागते. नाईलाज असतो, कारण दोन्ही बाजूला सुमारे 3-3.5 हजार मीटर्सची खोल दरी दिसत असते. हे ग्रीन बूट आणि मार्को प्रकरण नेमके काय आहे? 1996 साली एका भारतीय गिर्यारोहकाचा अतिथंडीने गोठून त्या जागी मृत्यू झाला होता. त्याचे शरीर अतिथंड हवामानामध्ये बराच काळ तसेच टिकून राहिले आहे. त्याच्या पायातील हिरवे बूट ही त्याची खूण बनून राहिली आहे. त्याच्या पुढे सुमारे 100 मीटर्स उंचीवर मार्को नावाचा आणखीन एका गिर्यारोहकाचे शरीर दोरीला लोंबकळलेल्या अवस्थेमध्ये लटकलेले असलेले आणि डोळे तसेच आकाशाकडे टक्क बघत असलेले भयावह दृश्य दिसत असते. या शिखर माथ्यापाशी पर्वताच्या तिन्ही अंगांनी गिर्यारोहकांना वर चढताना या वास्तवाशी सामना करावाच लागतो. शारीरिक त्रासापेक्षा काकणभर थोडा जास्ती मानसिक त्रास होत असतो, पण तिकडे त्यांचे दुर्लक्ष केले तो तसाच सावकाश वर चढत होता. काही ठिकाणी दगडांवरील बर्फामध्ये त्याचे पाय घसरत होते. काही ठिकाणी वरून खाली दोऱ्या सोडल्या होत्या. त्याचा गुंता झाला होता. त्यात अडकण्याची भीती होती. तिन्ही अवघड टप्प्यांच्या दगडावरच्या भिंतीवरून शिड्या लावल्या होत्या, परंतु सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्या हलत होत्या. प्रत्येक टप्पा 15 मीटर्स उंचीच्या दगडांच्या राशी एकावर एक ठेवल्यासारख्या दिसत होत्या. पहाटेच्या वेळी सुद्धा तिथे ट्रॅफिक जाम होता. सुमारे 30 ते 40 गिर्यारोहक त्या अरुंद बर्फाळ जागी दाटीवाटीने वर चढायचा प्रयत्न करीत होते. काही यशस्वी होत होते, काही दमून भागून शेजारी धापा टाकत उभे होते. प्राणवायूचे मुखवटे जवळजवळ प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होते.
प्राणवायू फुफ्फुसांमध्ये सोडण्याचा वेग सुमारे 2 लिटर्स प्रति मिनिट असा त्याने ठेवला होता. निव्वळ बोलणे सुद्धा त्रासदायक होते. त्यामुळे बहुतेक सर्व व्यवहार निशब्द आणि केवळ खाणाखुणांवरच केले जात होते. बराच वेळ पहिल्या टप्प्यावर चढून जाण्याचा तो प्रयत्न करत होता, पण अपयश येत होते. बरोबरचा मदतनीस दोरजी शेर्पा धीर देत होता, मदतीचा हात पुढे करत होता. पाठोपाठ वुडी म्हणजे मार्क वुडवर्ड हा मार्गदर्शक आणि मार्क व्हेटू हा छायाचित्रकार, जो डिस्कव्हरी चॅनलवर असतो, पोहोचले होतेच. थोड्याच वेळात काऊबॉय म्हणजे वेन अलेक्झांडर आणि बॉब म्हणजे रॉबर्ट किलअप हे छातीचे भाते हलवत तिथे आले. त्यांचा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला. काय करावे सुचत नव्हते. डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले होते. फक्त 100-150 मीटर्स दूर अंतरावर स्वप्नपूर्ती दिसत होती. परंतु हा पहिलाच मोठा दगडांचा टप्पा वाटेत अडथळा म्हणून उभा ठाकला होता. तेथून परत फिरावे लागणार यासारखे दुर्दैव दुसरे ते काय? हा समोरचा दगड आपल्याला परत खाली पाठवणार या कल्पनेनेच त्याच्या अंगावर शहारे आले. क्षणभर थांबला. वाईट विचार दूर भिरकावले आणि पुन्हा ताठ मानेने हा उभा राहिला. दगडाला छाती टेकवली. थंडगार पडलेल्या हातांमध्ये दोरीची पकड मजबूत केली. सावकाश एकेका पायाची पोलादी पकड दगडांच्या खाचेमध्ये रोवत सुरक्षितपणे ज्यावेळी वर पोहोचला त्यावेळी त्यालाच नव्हे, त्याच्या बरोबरच्या इतर गिर्यारोहकांना नव्हे, तर आकाशातील तारे, ग्रहगोल, नक्षत्रे या मंडळींना सुद्धा हायसे वाटले असेल. कारण एक चालता बोलता इतिहास त्यांना आता बघायला मिळणार होता. त्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबात होते. सोबतचे सारे सोबती एकमेकांना कडकडून मिठी मारून स्वागत करत होते. अभिनंदनाचे हात हातात घेत होते. पण याचे अभिनंदन करण्यासाठी हे तर सारे होतेच, परंतु स्वतः ती मातृदेवता चोमोलुंगामा उर्फ माउंट एव्हरेस्ट सुद्धा गहिवरून गेली होती. तिने अनेकांना आपल्या अंगाखांद्यावरून खेळायला, डोक्यावर उभे राहायला आजपर्यंत परवानगी दिली होती. परंतु ही वेळ मात्र वेगळीच होती. हे तिचे बाळ आगळे वेगळे होते. आईला सगळी बाळे तशी सारखीच असतात, परंतु काहींची जास्ती काळजी वाटते, जास्त कौतुक असते. त्यापैकीच हे बाळ होते. ते शब्दशः रांगत रांगत तिच्या खांद्यावरून डोक्यावर बसले होते. तिलाच नव्हे तर हे कौतुक बघायला, ती नवलाई बघायला आकाशात ग्रहगोल, तारे यांच्याबरोबरच दूरवर पूर्वेला सूर्य सुद्धा आपल्या कोमल रक्तवर्णी नजरेने कुतूहलाने बघू लागला होता. त्याला जमेल तेवढी मायेची ऊब देण्याचा त्या भास्कराचा प्रयत्न होता. त्याच्या जवळचा रेडिओ दूरध्वनी बोलू लागला होता. बेस कॅम्पवरून संपूर्ण मोहिमेचा नेता रूस उर्फ बिग बॉस उर्फ रसेल ब्राइस याचा आवाज ऐकू येत होता. थरथर त्या आवाजात त्याने सुद्धा अभिनंदन केले, पण क्षणभरच लगेच सावरून त्याने सांगितले, ताबडतोब खाली उतरू लागा. हे जास्त अवघड आव्हान आहे. सूर्य उगवल्यामुळे तापमान 39 वरून 38 सेल्सिअस पर्यंत वर आले होते. अर्थातच डिजिटल कॅमेरा सुरू होणे शक्यच नव्हते. साधा कोडाकचा 35 मिलीमीटरचा फिल्म कॅमेरा काढून त्याने स्वतःचे आणि सभोवतालचे फोटो घेतले. सावकाशपणे खाली बसून आपल्या दोन्ही गुडघ्याभोवती पट्टी काढून आपले पोलादी पाय घट्ट बांधले. घोट्याजवळ स्क्रू घट्ट बसवला. गुडघ्याखाली ज्या वेदना त्या गुडघ्याच्या खाली असणाऱ्या कातडीला जाणवत होत्या, तिथे अतिथंडीमुळे सूज आली होती आणि ती जागा सुद्धा काळी पडू लागली होती. त्याच्या नजरेसमोर पुढील भविष्यकाळ स्पष्ट दिसू लागला होता. ते रुग्णालयातील दिवस,
त्या शस्त्रक्रिया बरोबर 24 वर्षांपूर्वी सुद्धा त्याने अनुभवल्या होत्या. 1982 साली दक्षिण न्यूझीलंडमधील माउंट कुक या सर्वोच्च पर्वतावर चढताना हिमवादळाशी सामना करताना त्याने 13.5 दिवस बर्फाच्या गुहेमध्ये घालविले होते. त्याचा शोध घेणारे हेलिकॉप्टर सुद्धा अपघातग्रस्त झाले होते. हा आणि त्याचा मित्र फिलिप्स हे दोघे केवळ नशिबानेच त्या ठिकाणी वाचले. पण दोघांचेही दोन्ही पाय गुडघ्याखाली कापावे लागले होते. बर्फाळ पर्वताच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या त्याला हा जबरदस्त दणका होता. तो पुरता खचला होता. वय होते अवघे 23 वर्षे. पण काही काळातच पुन्हा सावरला. हळूहळू चाकांच्या गाडीवरून हिंडू फिरू लागला. वैद्यकीय महाविद्यालयातून जीवरसायनशास्त्राची पदवी संपादन केली. रक्ताच्या कर्करोगासंबंधी मोलाचे संशोधन केले. कृत्रिम पायावर चालण्याचे प्रयोग सुरू झाले. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता या न्यायाने प्रचंड जिद्दीने त्याने कोणतीही काठी वा वॉकरचा न आधार घेता तो चालण्याचा प्रयत्न करू लागला. हळूहळू सायकल चालवू लागला. अगोदरच न्यूझीलंडमध्ये सायकलिंग हे प्रतिष्ठेचे समजले जाते. सायकलिंगच्या बऱ्याच स्पर्धा तेथे भरतात. या पठ्ठ्याने तिथे भाग घेतला. सरावासाठी त्याने एकदा न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरील उत्तर टोकापासून दक्षिण बेटांवरील दक्षिण टोकापर्यंत 2500 किलोमीटर सायकल चालवली. 2000 सालच्या सिडनी पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावले. सायकलिंगच्या जोडीला त्याने बर्फावरील घसरण्याचे स्कीइंग वेड मनात घेतले. त्यातही त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रावीण्य पटकावले. त्याचबरोबर त्याने मोंटाना या वाईन बनवणाऱ्या कारखान्यामध्ये नोकरी केली. युरोपमध्ये भरलेल्या वाईन प्रदर्शनामध्ये त्याच्या वाईनला सर्वात पहिले बक्षीस मिळाले आणि त्याचे या प्रांतातील प्रावीण्य सुद्धा सर्वांना समजले. स्कीइंग करता करता पुन्हा एकदा त्याला माउंट कुक खुणावू लागला होता आणि मोठ्या कष्टाने कमालीच्या खडतर सरावानंतर जिथे त्याने पायच नव्हे तर आपले स्वप्नच गमावले होते, त्या न्यूझीलंडमधील सर्वोच्च शिखरावर माउंट कुकवर विजय मिळवला. 7 जानेवारी 2002 रोजी माउंट कुकच्या शिखरावर असताना त्यांचे मोठे स्वप्न पुन्हा एकदा बघायला सुरुवात केली. अर्थातच त्याही वेळी वेडेपणाचा एक भाग होता तो. न्यूझीलंडच्या सर्वोच्च ठिकाणी एक पाय नसलेला माणूस चढू शकतो तर जगाच्या सर्वोच्च शिखरावर माउंट एव्हरेस्टवर का नाही? निव्वळ 4 वर्षांमध्ये, हो फक्त 4च वर्षांमध्ये 15 मे 2006 रोजी याच एव्हरेस्ट शिखरावर तो दिमाखात उभा होता. जगाच्या सर्वोच्च शिखरावर माउंट एव्हरेस्टवर दोन्ही पाय नसलेला जगातील पहिला आणि अद्यापपर्यंत एकमेव. या पुस्तकाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गोष्ट पुढे जात आहे. जसे की मुक्काम मिडल पीक हॉटेल आले, हेलिकॉप्टर आले, जिथे गमावले तिथेच कमावले, उंची अधिक उंची चो ओयू, एव्हरेस्ट मोहिमेची पूर्वतयारी, न्यूझीलंड सोडताना, काठमांडू ते बेस कॅम्प, ॲडव्हान्स बेस कॅम्प, शिखरावरून उतरणे मोठे आव्हान, परतीची वाट, मायदेशी पण रुग्णालयामध्ये, नवे एव्हरेस्ट, लिम्स फॉर ऑल. अशा प्रकरणांमध्ये त्यांचा पुढचा प्रवास कसा होत आहे याबद्दल माहिती मिळते. तर मित्रांनो, वाचून बघा हे पुस्तक. खूप सुंदर आहे आणि वेगळा अनुभव देणाराही आहे.
गोष्ट एका दुर्दम्य इच्छाशक्तीची. भेटूया पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी अशाच एखाद्या नवीन पुस्तकासोबत.